सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112, सक्षम जनतेचा आवाज। इगतपुरी इथं अंधश्रद्धेच्या नावाखाली एका महिलेकडून 55,000ची फसवणूक झाल्याची घटना समोर आली। करणी झाली अशी भीती दाखवून पूजाविधी व रत्न देण्याच्या नावाखाली पैसे उकळण्यात आले। तळेगाव येथील वैशाली बैरागी आणि रत्नामाळी या दोन महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। फिर्यादी वंदना गोसावी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पूजाविधीनंतरही काही फरक न झाल्याने पैसे परत मागितल्यावर आरोपींकडून शिवीगाळ तसेच जीवे मारण्याची धमकी देण्यात आली। या प्रकरणी इगतपुरी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांखाली तसंच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन कायदा 2023 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे। न्यूज ब्युरो, सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112, इगतपुरी।